हॅलो एव्हरीवन, मी सानिका रळुणकर. आज मी तुम्हाला मशीन लर्निंगमधील बूस्टिंग अल्गोरिदमपैकी एक कन्सेप्ट समजावून सांगणार आहे. दॅट इज ॲडाबूस्ट कन्सेप्ट अँड मॅथ. चला तर सुरुवात करूया. ॲडाबूस्ट हा एक मशीन लर्निंग बूस्टिंग अल्गोरिदम आहे जो अनेक वीक लर्नर्स कंबाईन करून स्ट्रॉंग लर्नर तयार करतो. तो एरर्स कमी करत ॲक्युरेसी स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह करतो. सो आता बघूयात आपण ॲडाबूस्ट का यूज करतो. ॲडाबूस्ट ही एक मशीन लर्निंग पद्धत आहे जी वीक मॉडेल्सला स्ट्रॉंगर बनवतात. सामान्य ML मॉडेल जसे की डिसिजन टर्म्स हे वीक लर्नर्स आहेत आणि कॉम्प्लेक्स डेटावर चांगला परफॉर्मन्स देत नाहीत, म्हणून ॲडाबूस्ट कन्सेप्ट यूज केली जाते. ॲडाबूस्टचे उद्दिष्ट म्हणजे वीक लर्नर्सला स्ट्रॉंग लर्नर्समध्ये बदलणे. आपल्या मॉडेलची ॲक्युरसी वाढवण्यासाठी ॲडाबूस्ट आपल्याला हेल्प करते. उदाहरणार्थ, फेस डिटेक्शनमध्ये एक मॉडेल फक्त आईज ओळखतो, दुसरा माउथ शॅडो. हे पुरेसे नाही आहे. ॲडाबूस्ट अनेक वीक लर्नर्स एकत्र करून काम करते आणि रिअल लाईफ प्रॉब्लेम्सवर विशेष लक्ष देते. यामुळे एकत्रितपणे ते फेस डिटेक्शनसाठी एक स्ट्रॉंग आणि ॲक्युरेट मॉडेल तयार करतात. व्हायला जोन्स अल्गोरिदममध्ये रिअल टाइम फेस डिटेक्शनसाठी डिजिटल कॅमेराजमध्ये ॲडाबूस्ट अल्गोरिदम यूज केला जातो. आता पाहूयात ॲडाबूस्ट काय आहे. ॲडाबूस्ट ही मशीन लर्निंगमधील एन्सेम्बल लर्निंग मेथड आहे जी वीक क्लासिफायर स्ट्रॉंग क्लासिफायरमध्ये कन्व्हर्ट करते. आणि एक वीक लर्नर सिक्वेन्शियली ट्रेन होत जातो. त्यात मिस क्लासिफाईड सॅम्पल्सला हायर वेट मिळते नेक्स्ट इटरेशनमध्ये आणि फायनल मॉडेल वेटेड मेजॉरिटी वोटद्वारे कॅल्क्युलेट केले जाते. फॉर्म्युला h of x is equal to sin of summation of alpha t into ht of x. इथे alpha t is equal to weak learner चे वेट आणि ht of x is equal to weak learner. उदाहरणार्थ, फेस डिटेक्शनमध्ये पहिला वीक लर्नर आईजवर फोकस करतो, त्यातली एरर कॅल्क्युलेट करून स्टोअर करून ठेवतो. सेकंड वीक लर्नर फॉरहेडवर क्लिक करतो आणि त्यातली एरर कॅल्क्युलेट करून ठेवतो. थर्ड वीक लर्नर माउथ शॅडोवर रिप्रेझेंट करतो. सिंगल असताना हे क्लासिफायर्स वीक आहेत, पण ॲडाबूस्ट हे सर्व एकत्र करून स्ट्रॉंग फेस क्लासिफायर तयार करते आणि व्हायला जोन्स अल्गोरिदममध्ये हेच यूज केले जाते. डायग्रॅम बघूया. समजा तुम्ही एक स्मार्ट सिस्टीम तयार करत आहात जे ऑब्जेक्ट सॉर्ट करेल. जसे की या डायग्रॅममध्ये आपल्याला डेटासेट दिलेला आहे, रेड आणि ग्रीन डॉट्स. पहिला वीक लर्नर ट्रेन केल्यानंतर त्याला मिसक्लासिफाईड सॅम्पल मिळाले आहे, जे हे रेड डॉट सर्कल केले आहे. नेक्स्ट इटरेशनमध्ये त्या मिसक्लासिफाईड सॅम्पलला हायर वेट मिळाले जाते आणि मॉडेल त्यावर ट्रेन केले जाते. नेक्स्ट वीक लर्नर मिसक्लासिफाईड सॅम्पलवर फोकस करून आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देतो. आपल्याला स्ट्रॉंग क्लासिफायर मिळाला जातो. आता पाहूयात ॲडाबूस्ट कसे वर्क होते. बाय स्टेप वाईज. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला वेट इनिशियलायझेशन करावे लागते. प्रत्येक ट्रेनिंग सॅम्पलला इक्वल वेट म्हणजे समान वेट द्यावे लागते. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वीक लर्नर ट्रेन करावा लागतो. प्रत्येक वीक लर्नर डेटासेटवर ट्रेन होतं आणि एरर कॅल्क्युलेट केली जाते ऑन द वेटेड डेटा. स्टेप नंबर 3. आपल्याला क्लासिफायर वेट कम्प्यूट करावे लागते, म्हणजेच वीक लर्नरचे इम्पॉर्टन्स किती आहे ते कॅल्क्युलेट करावे लागते. बाय युजिंग फॉर्म्युला ऑफ अल्फा इज इक्वल टू 1/2 इंटू लॉग ऑफ 1 मायनस इप्सिलॉन डिवायडेड बाय इप्सिलॉन. चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला सॅम्पल वेट्स अपडेट करावे लागते, म्हणजे जे मिसक्लासिफाईड सॅम्पल्स असतात त्यांना हायर वेटेज द्यावे लागते आणि जे ट्रेन झालेले सॅम्पल आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देतात त्याला कमी वेटेज द्यावे लागते. नॉर्मलायझेशन करणे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पाचवी स्टेप. पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला रिपिटेशन करावे लागते. रिपिटेशन म्हणजे मिसक्लासिफाईड सॅम्पल जोपर्यंत आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देत नाही तोपर्यंत आपल्याला
रिपिटेशन करावे लागते. नेक्स्ट वीक लर्नर अपडेटेड सॅम्पल वेटनुसार वर्क होत जातो. 6व्या स्टेपमध्ये आपल्याला फायनल स्ट्रॉंग क्लासिफायर मिळाला जातो. आपल्याला जे वीक लर्नर्स मिळालेले असतात ते आपल्याला कंबाईन करावे लागतात. त्याचा फॉर्म्युला आहे h of x is equal to sin of alpha t into ht of x. इथे alpha t is a वीक लर्नरचे वेट आणि ht of x equal to वीक लर्नर. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग क्लासिफायर मिळाला जातो विथ बेटर ॲक्युरसी. आता पाहूया चॅलेंजेस ऑफ अडाबुस. पहिला आहे सेन्सिटिव्ह टू नॉइजी वेट अँड आउटलायर्स. मिसक्लासिफाईड सॅम्पल्सला हायर वेटेज मिळते, त्यामुळे आउटलायर्समुळे ॲक्युरसी रिड्यूस होऊ शकते. ओव्हरफिटिंग रिस्क. अडाबुसचे कित्येकदा कॉम्प्लेक्स डेटावर परफॉर्मन्स करताना मॉडेल ओव्हरफिट होते. पुअर परफॉर्मन्स आणि इम्बॅलन्स डेटा. मायनॉरिटी क्लास बहुतेकदा चुकीने क्लासिफाय होते, त्यामुळे आपल्याला क्लास वेट ॲडजस्ट करावे लागते. कम्प्युटेशनल कॉस्ट. सिक्वेन्शियल लर्निंगमुळे लार्ज डेटा सेटवर मॉडेल स्लो काम करते. रिअल टाइम एक्झाम्पल स्पॅम ईमेल डिटेक्शन. ट्रेनिंग सेटमध्ये स्पॅम ईमेल मार्क केलेले असतात. अडाबुस्ट वेट इन्क्रीज करते रिपीटेडली, त्यामुळे मॉडेल ओव्हरफिट होऊ शकते. त्याच्यामुळे काही सिंपल ईमेल्स जेन्युइन ईमेल स्पॅम म्हणून डिटेक्ट होतात. आता पाहूयात आपण काय शिकलो. अडाबुस्ट ही एक अशी मेथड आहे जी वीक लर्नर्स कंबाईन करून एक स्ट्रॉंग क्लासिफायर आणि ॲक्युरेट मॉडेल तयार करते. अडाबुस्टचा वापर फेस डिटेक्शन, स्पॅम फिल्टरिंग, फ्रॉड डिटेक्शनमध्ये किंवा कस्टमर बिहेवियर पॅटर्नमध्ये जास्त केला जातो. रिअल टाइम एक्झाम्पल दॅट इज फ्रॉड डिटेक्शन. एक वीक लर्नर ओनली ट्रान्झॅक्शनवर लक्ष देते, दुसरं वीक लर्नर लोकेशनवर. अडाबुस्ट कंबाईन करून फ्रॉड केसेस कॅच केली जाते. फ्युचर ट्रेंड्समध्ये अडाबुस्टचा यूज डीप लर्निंग सोबत इंटिग्रेशन करून हायब्रिड मॉडेल तयार होतील आणि रिअल टाइम AI सिस्टीम्स जसे की ऑटोनॉमस व्हेइकल, स्मार्ट कॅमेराजमध्ये ॲप्लिकेशन्स डेव्हलप होतील. थँक यू.